श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत उमंग मॅटर्निटी अँड IVF सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद. उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर, ॲडव्हान्स लेप्रोस्कोपी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, व्यंधत्वावर आधुनिक आणि खात्रीशीर उपचार, दुर्बिणीद्वारे महिलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. आता महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार मिळतील, तेही एका छताखाली. उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर. संपर्क मोरिया मंगल कार्यालय रोड, शिवाजीनगर, औरंगाबाद. कॉल 74 200 55 252. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या आपल्या फोन इन कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मी राजेंद्र दळेकर मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत वंध्यत्व, त्याची कारणं, तपासणी, उपचार या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्यासोबतच टेस्ट ट्यूब बेबी या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दलही चर्चा करणार आहोत. आणि या विषयाला लागून बोलण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत स्त्रीरोग आणि टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉक्टर अश्विनी देशमुख. डॉक्टर अश्विनी देशमुख, आपलं आकाशवाणीत स्वागत आहे. नमस्कार डॉक्टर, आज आपण जो विषय घेतला आहे तो आहे वंध्यत्व. सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगा आपण की वंध्यत्व म्हणजे काय. आता वंध्यत्व म्हणजे लग्नानंतर एका वर्षात कोणत्याही गर्भनिरोधक साधनांचा वापर न करताही शारीरिक संबंध ठेवूनही जर एका वर्षात गर्भधारणा होत नसेल तर त्या जोडप्यांना वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी आहे असे आपण म्हणतो. आणि ही प्रायमरी स्वरूपाची इन्फर्टिलिटी आहे. जर एका गर्भधारणेनंतर प्रयत्नशील असूनही दुसरी गर्भधारणाही एका वर्षात होत नसेल तर त्याला द्वितीय स्वरूपाचे वंध्यत्व असे आपण म्हणतो. पण वंध्यत्व आहे हे ठरवण्यासाठीचा जो कालावधी असतो, आपण आता बोललो तर लग्नानंतरचा, तो कालावधी म्हणजे किती कालावधी असावा किंवा असला जातो. हां, अगदी बरोबर. तर स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये लैंगिक संबंध झाला म्हणजे लगेचच गर्भधारणा होईल असे नाही. नॉर्मल शारीरिक संबंधांनंतर स्त्री आणि पुरुष दोघंही नॉर्मल असतील तरीही त्यांना साधारण काही काळ जाऊ द्यावा लागतो मूलबाळ होण्यासाठी. एका वर्षामध्ये साधारण 85 ते 90% जोडप्यांना गर्भधारणा होते आणि उरलेल्या 10 ते 15% जोडप्यांना साधारण पुढचे वर्षसुद्धा लागू शकतं. म्हणून एका वर्षाचा कालावधी गेल्यानंतरच आपण जोडप्यांनी वैद्यकीय तपासणी किंवा सल्ला घेण्याची गरज असते. डॉक्टर, एक फोन येतोय, फोन घेऊयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी सुचिता कुलकर्णी बोलतीये. बोला. डॉक्टर अश्विनी देशमुख आहेत, प्रश्न विचारा आपला. ऍक्च्युली माझ्याकडे त्या कामवाल्या मावशी येतात ना, तर त्यांना 5 अपत्य आहेत. तर त्यांच्याकडे असा प्रॉब्लेम आहे की 5ही जणांना मूलबाळ झालं नाहीये. ओके. म्हणजे ते अनेक प्रयत्न करतात किंवा म्हणजे त्यांनी मेडिकली पण प्रयत्न केले, तर मग त्याच्या मागे काय कारण असू शकतं. तर काही अनुवंशिक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे 5ही जणांना अपत्यप्राप्ती झाली नाही आहे. परंतु स्त्री आहेत की पुरुष आहेत त्याच्यानुसार दोघांच्या तपासण्या होणं गरजेचं आहे. आणि तपासण्या झाल्यानंतर जर काही अनुवंशिक कारणं असतील की ज्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही तर अशा अनुवंशिक कारणामध्ये सुद्धा टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन या उपचार पद्धतीद्वारे आपण प्रेग्नन्सी ठेवू शकतो. ओके डॉक्टर. निश्चितच. डॉक्टर, आपण वंध्यत्वा संदर्भात बोलताना सुरुवातीला आपण त्याची काय कारणे आहेत. तर आता वंध्यत्वाची कारणे ही काही स्त्रीची कारणे असतात, काही पुरुषांची कारणे असतात आणि काही दोघांची एकत्र कारणे असू शकतात. आणि काही 15 ते 20% लोकांमध्ये म्हणजे कुठलंही कारण नसतानाही इन्फर्टिलिटी असते. म्हणजे आपल्याकडे ज्या उपलब्ध सुविधा आहेत, ज्या तपासणी आहेत त्या सगळ्या नॉर्मल असतानाही इन्फर्टिलिटी असते. त्याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. तर महिलांमधली कारणे ही प्रामुख्याने स्त्रीबीजांची कमतरता, म्हणजे स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, म्हणजे वयाच्या आधी स्त्रीबीज कमी होणे किंवा स्त्रीबीज तयार न होणे किंवा ते न फुटणे किंवा मग गर्भनलिका बंद असणे आणि गर्भाशयातील अस्तर व्यवस्थित न बनल्यामुळे बीजारोपण न होणे. तर ही 4 महत्त्वाची कारणे महिलांमध्ये असू शकतात. तसंच पुरुषांमध्येही शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव, ज्याला आपण अझूस्पर्मिया असं म्हणतो, किंवा शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची शक्ती कमी असणे, ज्याला आपण अलिगो अस्थेनोझूस्पर्मिया असं म्हणतो, किंवा शुक्राणू वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये खराबी होणे, काही लैंगिक आजारांमुळे, काही जंतू संसर्गांमुळे किंवा नसबंदीमुळे पण आपण या नलिका कधी कधी कट करतो. आणि पुरुषांमध्ये जसं की पर्यावरणीय प्रदूषण, तंबाखूजन्य तत्सम पदार्थांचे सेवन, मानसिक ताण, आहारातील बदल, या सगळ्या
गोष्टींमुळे सुद्धा शुक्राणूंची संख्या कमी होते. नंतर काही जनुकीय आजारांमुळे जर बीजांडांची वाढ झाली नसेल, पुरुष बीजांडांची, तरीही त्यांना वंध्यत्व येऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल मानसिक ताणतणावामुळे लैंगिक संबंध ठेवण्यासाठीची असक्षमता, ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतो, ही कारणे पुरुषांमध्ये असतात. बरं, आपण बहुतेक वेळा आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा वंध्यत्वाचा हा प्रकार तपासण्या केल्यानंतर लक्षात येतात काही गोष्टी, पण ग्रामीण किंवा पूर्वापर अशी म्हण आहे की त्याचा सर्वाधिक कारणं जे आहेत किंवा दोष हा स्त्रियांकडे बघितल्या जातं. त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, तर हे अतिशय चुकीचं आहे. वंध्यत्वासाठी महिलांइतकेच पुरुषही जबाबदार आहेत. म्हणजे मी सांगितलं तसं सध्या समाजामध्ये वंध्यत्वाचं प्रमाण हे 15 ते 20% झालं आहे. आणि या 15 ते 20% जोडप्यांमध्ये जवळजवळ 40% जोडप्यांमध्ये महिलांप्रमाणेच पुरुषही वंध्यत्वासाठी जबाबदार असतात. उरलेल्या 35 ते 40% मध्ये महिला जबाबदार असतात आणि 15 ते 20% दोघांची काही कारणे असू शकतात. त्यामुळे जेव्हा वंध्यत्व आहे तेव्हा स्त्री आणि पुरुष म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी डॉक्टरांकडे जाऊन आपल्या बेसिक तपासण्या करणं आवश्यक आहे. डॉक्टर, एक फोन येतो, एक फोन घेऊयात. नमस्कार. हा नमस्कार सर, मी सुजाता बोलतेय जालन्यावरून. हां, बोला. सर, माझा एक प्रश्न होता की हे जे वंध्यत्व असतं हे अनुवंशिक असू शकतं का? हीच काही प्रमाणामध्ये हे अनुवंशिक असू शकतं. जसं मी सांगितलं तुम्हाला PCOD हा आजार, तर पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा आपल्याला ज्याच्यामध्ये श्रीबीजंड कोशामध्ये काही हॉर्मोनल बदल झालेले असतात आणि श्रीबीज तयार होण्याचा प्रॉब्लेम असतो, तर हा म्हणजे फॅमिलीमध्ये असू शकतो आणि अनुवंशिक असू शकतो. नंतर प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणजे लवकर श्रीबीज कमी होणे, हा प्रॉब्लेम सुद्धा अनुवंशिक असू शकतो. मग जर याच्यावर आपल्याला काही उपाययोजना करायच्या असतील तर ते कसं करू शकतो आपण? आता जसं पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये आपण जसं मधुमेह, उच्च रक्तदाब हा अशा प्रकारचा आजार आहे, ज्याच्यामध्ये आपण व्यायाम आणि काही औषधं अशा दोन्हींचं करणं गरजेचं असतं. आहारातील बदल, व्यायाम आणि मेडिसिन या 3 गोष्टी करून आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीजवरती मात करू शकतो. त्याच्यानंतर श्रीबीज तयार म्हणजे ह्यानी आपल्याला पाळी रेग्युलर होऊ शकते आणि त्यानंतर बाळ राहण्यासाठी आपल्याला श्रीबीज तयार करण्याची मेडिसिन्स घ्यावी लागू शकतात. डॉक्टर अश्विनी, गर्भनिर्मितीची ही कशी होती, ती प्रोसेस काय? गर्भनिर्मिती ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे, क्लिष्ट प्रक्रिया आहे आणि तो आपल्या सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये महिलांमध्ये मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून एक श्रीबीज तयार व्हायला सुरुवात होते. हे श्रीबीज पुढच्या 12 ते 15 दिवसांमध्ये वाढून एक साधारण 16 ते 18 mmचं श्रीबीज तयार झाल्यानंतर ते परिपक्व होऊन फुटतं. नंतर गर्भनलिका त्याला पकडते, म्हणजे ते गर्भनलिकेमध्ये प्रवेश करतं. गर्भनलिकेमधून त्याच दिवसांमध्ये जर महिला आणि पुरुष यांच्यामध्ये शारीरिक संबंध झाले तर शुक्राणू गर्भाशयाच्या मार्गे गर्भनलिकेपर्यंत पोहोचतात. गर्भनलिकेमध्ये शुक्राणू आणि श्रीबीज यांचं मिलन घडून येतं आणि तयार झालेला गर्भ पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये गर्भाशयामध्ये येऊन रुजतो आणि तिथे तो पुढे 9 महिने वाढतो आणि 9 महिन्यांनंतर बाळ जन्माला येते. म्हणजेच गर्भनिर्मितीसाठी श्रीबीज तयार होणे, गर्भनलिका खुल्या आणि निरोगी असणे, गर्भाशयातील अस्तर बनणे, नंतर स्त्री आणि पुरुष यांच्यामधील अडथळाविरहित शरीर संबंध आणि शुक्राणूंची पुरेशी संख्या आणि शक्ती या 5 गोष्टींची आवश्यकता असते. मॅडम, कारणांमध्ये काही बोलायचं राहिले का? म्हणजे आता महिलांच्या वंध्यत्वाबद्दलची कारणं जर आपल्याला इलॉबरेट करायची झाली तर स्त्रीबीजांची कमतरता काय येऊ शकते, तर मी तुम्हाला आता सांगितलं तसं की वयाच्या आधीच आजकाल बऱ्याच महिलांची श्रीबीजांची संख्या कमी होत चालली. याला कारण आपल्या पर्यावरणातील बदल, खाण्यातील बदल आणि काही जनुकीय कारणे आहेत. त्यानंतर श्रीबीज तयार न होणे किंवा ते परिपक्व न होणे याच्यासाठी महत्त्वाचा कारण आहे PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, ज्याच्यामध्ये काही हॉर्मोनल बदलमुळे श्रीबीज तयार होत नाही आणि फुटत नाही. नंतर गर्भनलिका बंद असणे, म्हणजे गर्भनलिका कशामुळे बंद होतात, तर याच्यासाठी भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे गर्भाशयाचा क्षयरोग आहे. गर्भाशयाचा क्षयरोग झाल्यामुळे गर्भाशयातील अस्तर आणि गर्भनलिका या दोन्हींमध्ये इन्फेक्शन होऊन गर्भनलिका बंद होऊ शकतात आणि गर्भाशयातील अस्तर न बनणे, म्हणजे जर शरीरामध्ये संप्रेरक बरोबर नसतील तर गर्भाशयातील अस्तर बनण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. गर्भाशयामध्ये जर गाठ असेल, पडदा असेल तरीसुद्धा अस्तर बनण्यामध्ये प्रॉब्लेम येऊन गर्भधारणा होण्यामध्ये विलंब होऊ शकतो.
आता आपण क्षयाचा उल्लेख केला की गर्भाशयाचा क्षय होऊ शकतो, त्याची कारण काय आहेत मॅम? त्याची कारणं म्हणजे गर्भाशयाचा क्षयरोग हा होण्यासाठी 2 कारणं असू शकतात. तो रक्तातून पण होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे काहींना फुफ्फुसाचा क्षयरोग झाल्यानंतर तो फुफ्फुसाचा क्षयरोगाची लक्षणं त्यांना दिसत नाहीत. पण गर्भाशय हा अतिशय सेन्सिटिव्ह ऑर्गन असल्यामुळे तो गर्भाशयामध्ये क्षयरोग होतो, त्याची साधारण तेव्हा कारणे किंवा तेव्हा लक्षणे काहीच दिसत नाही आणि तो गर्भाशयाला आणि गर्भनलिकाला खराब करतो आणि जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही तेव्हा आपल्याला ते लक्षात येतं की आपल्याला गर्भाशयाचा क्षयरोग झालेला आहे. डॉक्टर अश्विनी, आपण वंध्यत्वाची कारणं सविस्तररित्या आपल्या श्रोत्यांना सांगितलीत. यानंतर आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की मग वंध्यत्व झाल्यानंतर तपासण्या ह्या कुठे केल्या जातात आणि कोणकोणत्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत याबद्दल सांगा. तर वंध्यत्वाच्या तपासणीमध्ये सर्वात महत्त्वाची संपूर्ण शारीरिक तपासणी सुद्धा आहे. याच्यामध्ये ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि प्रायव्हेट पार्ट्स एक्झामिनेशन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह असा कुठला आजार आहे का हे पाहणेही गरजेचं आहे. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची तपासणी ही ओटीपोटाची सोनोग्राफी असते. साधारण पाळीच्या पहिल्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण ही ओटीपोटाची सोनोग्राफी करतो, ज्याच्यामध्ये आपण गर्भाशय आणि बीजांडकोश यांचं आकारमान, यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्यांचं आकारमान व्यवस्थित आहे का, बीजांडामध्ये कुठे गाठ आहे का, गर्भाशयामध्ये पडदा वगैरे आहे का, हे सगळं चेक करतो. नंतर त्याचसोबत स्त्री संप्रेरकांच्या तपासण्या म्हणजे हॉर्मोनल तपासण्या करतो आपण. याच्यामध्ये फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, थायरॉईड, प्रोलॅक्टिन अशा तपासण्या केल्या जातात. आणि याच्यानंतर ह्या 3 बेसिक तपासण्या झाल्यानंतर जर आपल्याला काही मोठा प्रॉब्लेम वाटत असेल तर आपण त्याच्यासाठी दुर्बिणीच्या तपासणीसाठी जातो, ज्याला आपण डायग्नॉस्टिक हिस्टेरोलॅप्रोस्कोपी असं म्हणतो. तर याच्यामध्ये आपण हिस्ट्रोस्कोपी म्हणजे महिलेला भूल देऊन गर्भाशयामध्ये एक दुर्बीण टाकतो आणि पोटामधून म्हणजे आपल्या बेंबीच्या खालच्या भागातून एक दुर्बीण टाकतो, ज्याच्यामुळे आपल्याला लॅप्रोस्कोपीद्वारे आपल्याला गर्भाशय, गर्भनलिका बाहेरून पाहायला मिळते. डॉक्टर, एक कॉल येतो, एक कॉल घेऊयात. नमस्कार, हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय? यशवंत आलमुटे बोलतोय सर, मी उस्मानाबाद जिल्ह्यातून. हा, बोला. डॉक्टर अश्विनी देशमुख आहेत, आपला प्रश्न विचारा. वंध्यत्वाची नेमकी कारण काय असतात बरं? वंध्यत्वाची कारणे ही महिला आणि पुरुषांमध्ये असू शकतात. महिलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण ही स्त्रीबीजाची कमतरता, नंतर स्त्रीबीज न बनणे, नंतर गर्भनलिका बंद असणे किंवा मग बनलेला गर्भ गर्भाशयात व्यवस्थित न रुजणे, अशी 4 महत्त्वाची कारणे महिलांमध्ये असू शकतात. आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता किंवा शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव, नंतर शुक्राणू वाहून नेणाऱ्या नलिकांमध्ये खराबी असणे किंवा मग संबंध ठेवण्यामधली असक्षमता आणि जनुकीय काही कारणे पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतात. डॉक्टर अश्विनी, आता आपण तपासणीवर बोलत असताना वंध्यत्वाच्या उपचारासाठी पती आणि पत्नी दोघांची तपासणी होणं किती आवश्यक आहे याबद्दल सांगा. अतिशय आवश्यक आहे. पुरुषांमध्ये वीर्याची तपासणी अतिशय महत्त्वाची आहे. वीर्याच्या तपासणीमध्ये आपण वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या किती आहे, त्यामध्ये हालचाल करणारे शुक्राणूंचं प्रमाण किती आहे आणि स्ट्रक्चरली नॉर्मल शुक्राणू किती आहेत हे पाहणं गरजेचं असतं. तर साधारणपणे नॉर्मल संबंधातून बाळ राहण्यासाठी 15 ते 20 लाख शुक्राणू एका ml मध्ये असणं गरजेचं असतं. त्यातील किमान 40% शुक्राणू हे हालचाल करणारे, गतिमान, फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह असणं गरजेचं असतं आणि किमान 4% शुक्राणू हे स्ट्रक्चरली नॉर्मल असणं गरजेचं असतं. तर ही तपासणी अतिशय महत्त्वाची आहे आणि या तपासणीमध्ये काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यानुसार आपण पुरुषांच्या 2nd लेवलच्या तपासण्या करतो. जसं की जर आपल्याला अझूस्पर्मिया सापडला किंवा ऑलिगोअस्थेनोझूस्पर्मिया असेल तर मग आपण पुरुष अंडकोशाची डॉपलर सोनोग्राफी करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला अंडकोशाचा आकारमान व्यवस्थित आहे का, त्याचा रक्तपुरवठा व्यवस्थित आहे का, ह्या गोष्टी लक्षात येतात. नंतर शुक्राणू कमी असण्यामागे काय कारण आहे हे शोधण्यासाठी आपल्याला कधी जनुकीय तपासण्याही कराव्या लागू शकतात, कॅरिओटायपिंग करावं लागू शकतं. कारण की मी आधी सांगितल्याप्रमाणे जर काही जनुकीय कारणांमुळे सुद्धा बीजांडकोश वाढण्यामध्ये प्रॉब्लेम आलेला असू शकतो. आणि पुरुष संप्रेरकांच्याही तपासण्या कराव्या लागतात, म्हणजे पुरुषांच्या ब्रेनमधून जे काही हॉर्मोन सिक्रेट होतात आणि ज्याच्यामुळे बीजांडामध्ये शुक्राणूंची निर्मिती होते, तर ते हॉर्मोन सगळे व्यवस्थित आहेत का, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन, थायरॉईड, टेस्टोस्टेरॉन अशा प्रकारच्या हॉर्मोनल तपासण्याही करणं गरजेचं असतं. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय? मी पैठणवरून सुरेश जाधव बोलतो सर. जाधव सर बोला. डॉक्टर अश्विनी देशमुख आहेत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हां, नमस्कार. माझी मिसेस, त्यांना पोटाचा त्रास होतोय आणि म्हणजे असं काही याच्यापासून काही म्हणजे काही सोनोग्राफी वगैरे करून झालेली आहे, पण ती नेहमी पोट दुखत राहतं. काही तुम्हाला गर्भधारणे संबंधात काही प्रॉब्लेम आहे का? हो, गर्भधारणा म्हणजे कसं आहे, गर्भधारणा होत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे गर्भधारणा म्हणजे किती वर्षानंतर म्हणजे त्याचा कालावधी असू शकतो का जे गर्भधारणा होऊ शकतो? महिलांमध्ये साधारण 35
ते 40 वयापर्यंत गर्भधारणा त्यांच्या स्वतःच्या स्त्रीबीजांपासून होऊ शकते. 40 नंतर स्त्रीबीजांची संख्या खूप सारी कमी झाल्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी करूनही त्यांच्या स्वतःच्या स्त्रीबीजांपासून गर्भ राहण्याची शक्यता अतिशय कमी असते. अशा वेळेस कधीकधी आपण डोनर श्रीबीज वापरण्याचा विचार करू शकतो. आणि त्याच्यानंतर वयाच्या 50 म्हणजे डोनर श्रीबीज वापरून वयाच्या 50 पर्यंत महिलांना गर्भधारणा होऊ शकते. पण वयाच्या 50 नंतर आपण त्यांना गर्भधारणा ठेवत नाही. ती त्यांच्या शरीरासाठी आरोग्यासाठी चांगली नाहीये. म्हणजे 50 पर्यंत होऊ शकते. हो हो. ठीक आहे, धन्यवाद ताई. ठीक आहे, धन्यवाद आपण सहभागी झाला. डॉक्टर अश्विनी देशमुख, आपण वंध्यत्वाची कारणं बघितली, तपासण्या ज्या काही आहेत त्याच्याबद्दल देखील आपण बोललात. आपण आता उपचारांकडे वळूयात. वंध्यत्वांवरचे कोणते उपचार उपलब्ध आहेत याबद्दल आपल्या श्रोत्याला तुम्ही सविस्तर सांगा. आता वंध्यत्वांच्या उपचारांमध्ये बघितलं तर त्याच्या काही स्टेप्स आहेत. जसं की कारणं काय आहेत, म्हणजे साधारण कारणं असतील तर त्याच्यासाठी पहिली पायरी, त्यानंतर जर आपल्याला अपत्यप्राप्ती झाली नाही तर दुसरी पायरी आणि मग शेवटची पायरी, अशा साधारण 3 पायऱ्यांमध्ये आपण आपल्या ट्रीटमेंटचं डिव्हिजन करू शकतो. आता वंध्यत्वाची सगळ्यात पहिली पायरी पाहायला गेलं तर जर स्त्री आणि पुरुषांच्या लग्नाला साधारण 1.5 ते 2 वर्ष झाली असतील फक्त, आणि जर दोघांचंही वय 30 पेक्षा कमी असेल आणि पुरुषांच्या वीर्याची तपासणी जर नॉर्मल असेल, म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे जर धातू म्हणजे शुक्राणूंची संख्या आणि शक्तियोग नॉर्मल असेल, तर आपल्याला सगळ्यात पहिली पायरी म्हणजे महिलांची फॉलिक्युलर स्टडी करणं असते. तर याच्यामध्ये आपण महिलांना स्त्रीबीज वाढण्यासाठी पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून काही मेडिसिन सुरू करतो आणि मग ते वाढणारं स्त्रीबीज आपण सोनोग्राफीद्वारे ऑब्झर्व करतो आणि सोनोग्राफीद्वारे अभ्यासून बीज फुटण्याच्या वेळेस आपण फुटण्याचं एक इंजेक्शन देतो, ज्याला आपण ट्रिगर इंजेक्शन म्हणतो, आणि त्याच्यानंतर आपण त्यांना संबंध ठेवण्यासाठी सांगतो, पती आणि पत्नीला. थोडक्यात आपण त्यांना संबंधाच्या तारखा काढून देतो आणि ही ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना साधारण 3 ते 4 वेळा हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी यावं लागू शकतं. आणि अशा प्रकारची ट्रीटमेंट साधारण 3 ते 6 महिने आपण करू शकतो. मी सांगितलेल्या लोकांसाठी जर आपण ही ट्रीटमेंट करत असू तर साधारण 40 ते 50% लोकांना या ट्रीटमेंट नंतर गर्भ राहू शकतो. उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर, ॲडव्हान्स लेप्रोस्कोपी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वावर आधुनिक आणि खात्रीशीर उपचार, दुर्बिणीद्वारे महिलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. आता महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार मिळतील, तेही एका छताखाली. उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर. संपर्क मोरिया मंगल कार्यालय रोड, शिवाजीनगर, औरंगाबाद. कॉल 74 200 55 252. आपण असंही पाहतो बऱ्याचदा असे अनेक जोडपे येतात, अनेक वर्ष ट्रीटमेंट घेतात, पण यश पण येत नाही. पण ती कदाचित ट्रीटमेंट चुकीची असेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं की आधी गर्भ न राहण्याचं किंवा वंध्यत्वाचं कारण काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं की बराच वेळा मी तुम्हाला सांगितलं तसं पुरुषांची तपासणीच केली जात नाही. आपण फक्त महिलांना गोळ्या देतो, इंजेक्शन्स देतो आणि मग 2-4 वर्षानंतर लक्षात येतं वीर्याची तपासणी केल्यानंतर की त्यांना अझूस्पर्मिया आहे, म्हणजे त्यांच्या वीर्यामध्ये धातूच नाही आहे. मग त्यांची जी पहिले 5 वर्ष केलेली ट्रीटमेंट वाया जाते. तर अझूस्पर्मिया ज्या लोकांना आहे त्या लोकांना टेस्ट ट्यूब बेबीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीमध्येच आपण त्यांच्या बीजांडामधील शुक्राणू काढून घेऊन गर्भनिर्मिती करू शकतो. तसंच जर महिलांमध्ये गर्भनलिकाच बंद असतील आणि गर्भनलिका बंद आहेत हे पाहण्यासाठी जर आपण कुठली तपासणीच केली नाही तर गर्भनलिका बंद असलेल्या महिलांसाठी सुद्धा टेस्ट ट्यूब बेबीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे अशा जर आपण तपासण्या व्यवस्थित न केल्यामुळे आणि ट्रीटमेंट चुकीच्या मार्गाने जर घेतली तर गर्भधारणा होण्यास वेळ लागू शकतो. उपचारांची दुसरी पायरी देखील आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची. आता वंध्यत्वांची दुसरी पायरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे IUI, ज्याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असं म्हणतो. तर IUI ही उपचार पद्धती अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची, ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी आहे, म्हणजे आवश्यकतेपेक्षा 20 मिलियनपेक्षा जर त्यांच्यामध्ये 10 ते 20 मिलियन शुक्राणू आहेत किंवा शुक्राणूंची शक्ती कमी असल्यामुळे ते गर्भनलिकेपर्यंत पोहोचू शकत नाही आहेत, किंवा ज्या पुरुषांमध्ये लैंगिक दोष असल्यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यामध्ये प्रॉब्लेम येतो आहे किंवा मृत शुक्राणूंची संख्या जास्त आहे, अशा लोकांमध्ये IUI ही उपचार पद्धती कामी येऊ शकते. तसेच बऱ्याच वेळा दोघांमध्येही साधारण तपासण्यांमध्ये कुठलाही दोष आढळत नाही, म्हणजे गर्भनलिका खुली आहेत, मासिक पाळी महिलेला रेग्युलर येते आहे, धातूसुद्धा नॉर्मल आहे, म्हणजे शुक्राणूसुद्धा नॉर्मल आहेत, तरीही प्रेग्नन्सी राहत नाही आहे. तर अशा लोकांमध्ये आपण IUI ही उपचार पद्धती घेऊ शकतो.
तर IUI ही उपचार पद्धती महिलांमध्ये ज्यांना एंडोमेट्रिओसिस नावाचा आजार आहे त्यातल्या पहिल्या आणि दुसऱ्या ग्रेडमधील महिलांसाठी पण IUI ही उपचार पद्धती कामी येऊ शकते. तर या उपचार पद्धतीमध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आधी महिलांना श्रीबीज तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीचं श्रीबीज तयार करण्यासाठी गोळ्या आणि इंजेक्शन्स देतो. ते वाढणारं श्रीबीज आपण सोनोग्राफीद्वारे अभ्यासतो. श्रीबीज जेव्हा तयार होतं, परिपक्व होतं, तेव्हा ते फुटण्यासाठीचं आपण ट्रिगर इंजेक्शन देतो आणि त्या इंजेक्शननंतर साधारण 36 ते 40 तासानंतर आपण पतीचे वीर्य घेऊन ते लॅबोरेटरीमध्ये प्रोसेस करतो. म्हणजे त्याला सेंट्रिफ्यूज करून त्यातील जे मृत शुक्राणू, खराब शुक्राणू आहेत त्यांना बाहेर काढतो आणि त्याच्यामध्ये काही कल्चर मीडिया टाकून, न्यूट्रियंट्स टाकून जे चांगले शुक्राणू आहेत त्यांची हालचाल कशी वाढवता येईल आणि त्यांना कमीत कमी संख्येमध्ये कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे नॉर्मली आपलं वीर्य हे 1.5 to 2 ml असतं, ते आपण 0.5 ml मध्ये कॉन्सन्ट्रेट करतो आणि ते एका लवचिक नळीद्वारे महिलांच्या गर्भाशयामध्ये सोडतो. तर या ट्रीटमेंटला कुठल्याही प्रकारची भूल द्यावी लागत नाही, ॲडमिशन व्हावं लागत नाही. फक्त श्रीबीज कसं वाढतंय हे पाहण्यासाठी 3 ते 4 वेळा त्यांना सोनोग्राफीसाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागू शकतं आणि IUI करण्याची प्रोसिजर ही साधारण 1.5 ते 2 तासांची असू शकते. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं आराम करून त्या घरी जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर पुढचे 15 दिवस आपण बीजारोपण होण्यासाठीच्या दृष्टीने मेडिसिन्स देतो आणि 15 दिवसानंतर आपल्याला गर्भ राहिलाय की नाही हे कळतं आणि त्या 15 दिवसामध्ये ते त्यांचं रुटीन सगळं वर्क फॉलो करू शकतात. म्हणजे कुठली सुट्टी घेण्याची आवश्यकता नसते. आणि ही IUI उपचार पद्धतीसुद्धा आपण साधारणपणे IUI करण्यामागचं कारण काय आहे याच्यानुसार 4 ते 6 वेळा करू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स हा 15 ते 20% वाढतो. नमस्कार, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात स्वागत आहे. कोण बोलतंय? हा सर, मी अशोक वाघ बोलतो. बरं, बोला. कन्नडून बोलतो आम्ही. हा, डॉक्टर अश्विनी देशमुख आहेत, विचारा प्रश्न. मॅडमच्या लग्नाला आम्ही 2001 मध्ये लग्न झालेले आहे. हो, बोला. आम्हाला अजून काही आपत्ती नाही आणि आम्ही ट्रीटमेंट घेतली मॅडम. ते आम्ही चांगली ट्रीटमेंट केली पण ते काय आमचं रिपोर्ट नॉर्मल असताना सगळं काय आम्हाला काही झालं नाही. तर बऱ्याच जणांना म्हणजे 15 ते 20% जोडप्यांना बऱ्याच वेळा रिपोर्ट नॉर्मल असताना सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. तर अशा लोकांना आपण तर पायरीनुसार जातो. काही पहिले वर्षभर आपण फक्त गोळ्यांनी ट्रीटमेंट करतो, त्याच्यानंतर पुढची पायरी IUI असते आणि जर ह्या दोन्ही पायऱ्यांमध्ये जर आपल्याला यश आलं नाही तर तिसरी पायरी ही टेस्ट ट्यूब बेबी असते. तर टेस्ट ट्यूब बेबीच्या उपचार पद्धतीनंतर जवळजवळ 80 ते 90% जोडप्यांना गर्भधारणा होऊ शकते. तर तुम्ही त्या उपचार म्हणजे 2001 साली जर लग्न झालं असेल तर आता साधारण 15 ते 20 वर्षांची इन्फर्टिलिटी आहे. तर या म्हणजे जेव्हा 10 वर्षांपेक्षा जास्त दिवसांचं वंध्यत्व असतं तर अशा जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीचा मार्ग स्वीकारणं योग्य आहे. धन्यवाद, आपण सहभागी झालात. डॉक्टर अश्विनी, यानंतर आपण तिसऱ्या पायरीकडे आणि महत्त्वाच्या आणखी एका पायरीकडे जाऊयात. आपण आता 2 पायऱ्यांबद्दल सविस्तर बोललात. टेस्ट ट्यूब बेबी हे बऱ्यापैकी चर्चेत असणारी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, त्याच्याबद्दल आपल्या श्रोत्यांना सांगा. हां, तर टेस्ट ट्यूब बेबी ही सध्या अवेलेबल असलेली सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि टेस्ट ट्यूब बेबीमुळे जवळजवळ वंध्यत्व असणाऱ्या 80 ते 85% जोडप्यांना आपण प्रेग्नन्सी देऊ शकतो. टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धतीच सुरुवात झाली मुळात ज्या लोकांमध्ये गर्भनलिका बंद आहेत अशा लोकांसाठी. कारण की गर्भ बनण्याची प्रक्रिया जी आहे, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बीजांडातून बाहेर पडलेला गर्भ हा श्रीबीज हे गर्भनलिका पकडते आणि संबंधांमधून शुक्राणू गर्भनलिकेपर्यंत पोहोचतात आणि गर्भ बनण्याची प्रक्रिया ही गर्भनलिकेमध्ये होते. पण जर गर्भनलिकाच बंद असतील तर गर्भ बनण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. तर ही प्रक्रिया जेव्हा आपण बाहेर घडवून आणतो लॅबोरेटरीमध्ये तेव्हा त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी असं किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतो. आणि तर हे कोणी करावं? तर इन व्हिट्रो फर्टिलायझेशन हे पुरुषांमध्ये पाहायला गेलं तर ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या ही 10 लाखांपेक्षा कमी आहे किंवा शुक्राणूंची हालचाल किंवा शक्ती अतिशय कमी आहे की ते स्वतःहून श्रीबीजाला फलित करू शकत नाही, श्रीबीजाचं आवरण फोडू शकत नाहीत. आणि महिलांमध्ये बघायला गेलं तर ज्या महिलांमध्ये वय 35पेक्षा जास्त आहे, ज्या महिलांमध्ये श्रीबीजांची संख्या कमी झाली आहे, दोन्ही गर्भनलिका बंद आहेत किंवा ज्या जोडप्यांनी साधारण 5 ते 6 वेळा IUI करून सुद्धा त्यांना प्रेग्नन्सी राहिलेली नाही आहे, अशा सर्व लोकांसाठी टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती अतिशय परिणामकारक आहे. टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशनमध्ये अजून एक पुढची स्टेप आहे ज्याला आपण इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन असं म्हणतो. तर ही उपचार पद्धती अशा पुरुषांसाठी आहे की ज्यांच्यामध्ये शुक्राणूंचा पूर्णपणे अभाव आहे, म्हणजे ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्राणू अजिबात नाही आहेत, फक्त बीजांडामध्ये ते तयार होत आहेत पण बाहेर येऊ शकत नाही आणि खूप कमी प्रमाणात आहेत. तर अशा वेळेस आपण शुक्राणूवरती पुरुषांच्या बीजांडावरती एक चिरा घेऊन किंवा इंजेक्शनद्वारे ती शुक्राणू बाहेर काढतो आणि ते शुक्राणू आणि घेऊन आपण इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन करू शकतो. म्हणजे यामध्ये आपण एक स्त्रीबीज आणि एक शुक्राणू
शुक्राणू यांना मायक्रोस्कोप खाली ठेवून श्रीबीजामध्ये शुक्राणूला इंजेक्ट करतो स्वतःहून एम्ब्रिओलॉजिस्ट. म्हणजे त्यामुळे ज्यांच्यामध्ये शुक्राणू अगदी 10 ते 15 शुक्राणू आहेत अशा पुरुषांना सुद्धा या इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन या पद्धतीद्वारे प्रेग्नन्सी राहू शकते. तर आता टेस्ट ट्यूब बेबी ही प्रक्रिया नेमकी आपण कसं करतो, तर याच्यासाठी साधारण काही बेसिक तपासण्या असतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं तसं थायरॉइड, मधुमेह, उच्च रक्तदाब असं काही नाही आहे. हे आपण सगळं चेक केल्यानंतर, महिलांच्या काही टेस्ट केल्यानंतर आपण महिलांना पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून इंजेक्शन देण्यास सुरुवात करतो. हे हॉर्मोनल इंजेक्शन्स असतात. याच्याबद्दलही बराच वेळा लोकांमध्ये काही प्रश्न असतात की याच्यामुळे पुढे शरीरावरती काही परिणाम होईल का, किंवा मग एवढी इंजेक्शन रोज कशी टोचायची. तर अगदी साधं चमडीमध्ये घेण्याचं इंजेक्शन असतं, जे की इन्सुलिन सारखं इंजेक्शन असतं. ते आपण साधारणपणे महिलांना पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करतो. ते 8 ते 10 अशी इंजेक्शन्स घ्यावी लागू शकतात. त्याच्यानंतर फायनल ट्रिगरचं इंजेक्शन आपण 10व्या किंवा 12व्या दिवशी देतो. आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर साधारण 36 तासानंतर ओहम पिकअप ही प्रोसिजर असते. तर याच्यासाठी महिलांना अनस्थीशिया द्यावा लागतो. प्रयोगशाळेमध्ये म्हणजे IVF लॅबमध्ये घेऊन जाऊन आपण त्यांना अंडर अनस्थीशिया सोनोग्राफीच्या सहाय्याने एका इंजेक्शनद्वारे ही सगळी श्रीबीजं ॲस्पिरेट करून घेतो. ही ॲस्पिरेट केलेली म्हणजे शोषून घेतलेली श्रीबीजं मग आपण एम्ब्रिओलॉजिस्टला देतो. एम्ब्रिओलॉजिस्ट पुरुषांचे वीर्य घेऊन त्याला वॉश करून वीर्य रेडी करून ठेवतात. आणि मग आपण दिलेली श्रीबीजं आणि शुक्राणू यांचं एम्ब्रिओलॉजिस्ट मिलन घडवून आणतात. म्हणजे मी सांगितलं तसं इंट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे एका ॲडव्हान्स मायक्रोस्कोपमध्ये श्रीबीज आणि शुक्राणू यांना एकत्र आणलं जातं. आणि ते केल्यानंतर आपण पुढच्या 3 दिवसाकरता इन्क्युबेटरमध्ये हा गर्भ ठेवून देतो. 3 दिवस तो गर्भ इन्क्युबेटरमध्ये वाढतो आणि त्याच्यानंतर 3 ते 5 दिवसापर्यंत आपण गर्भ वाढवतो, गर्भ कसे आहेत त्याच्यानुसार. आणि तो बनवलेला गर्भ मग आपण गर्भाशयामध्ये रोपण करतो. तर अशी ही साधारण टेस्ट ट्यूब बेबीची उपचार पद्धती असते. याच्यामध्ये फक्त एकदाच म्हणजे श्रीबीज काढण्यासाठी एक साधारण 20 ते 25 मिनिटाची भूल महिलांना द्यावी लागते. पुरुषांमध्ये जर शुक्राणू वीर्यामध्ये येत असतील तर त्यांना ते फक्त वीर्य द्यावं लागतं. फक्त मी सांगितलं तसं जर अझूसपर्मिया असेल तरच वीर्य काढण्यासाठी म्हणजे शुक्राणू काढण्यासाठी काही वेळेस पुरुषांना पण भूल द्यावी लागू शकते. तर ही अगदी साधी सरळ प्रोसिजर आहे आणि साधारण महिन्याभरामध्ये पूर्ण प्रोसिजर, महिना ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसिजर पूर्ण होते. टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात किंवा वंध्यत्वावरचे आधुनिक उपचार आहेत याच्या संदर्भात काही गैरसमज आहेत का? आता गैरसमज बऱ्याच जणांना असे असतात की लॅबमध्ये गर्भ तयार केला जातो, मग ते आपलेच शुक्राणू असतील का, आपलीच श्रीबीजं असतील का. तर याच्याबद्दल तुम्ही अगदी निश्चिंत राहू शकता. ज्या महिलांमध्ये श्रीबीजं कमी आहेत, शुक्राणू कमी आहेत, अशा महिलांसाठीच टेस्ट ट्यूब बेबी ही उपचार पद्धती आहे. आणि आपण त्यांचेच शुक्राणू आणि त्यांचे श्रीबीजं काढून फक्त गर्भ बनवण्याची प्रक्रिया ही आर्टिफिशियली केली जाते आणि इन्क्युबेटरमध्ये तो गर्भ बनवून तो गर्भाशयामध्ये सोडला जातो. आणि गर्भाशयात गर्भ सोडल्यानंतर तो पूर्णपणे नॅचरल पद्धतीने वाढतो. जी हेलो डॉक्टर. यस बोलिए. जी हाँ, डॉक्टर अश्विनी है, उनको आप सवाल पूछ सकते हैं. जी नमस्कार डॉक्टर साहब. हाँ नमस्कार, बोलो. हाँ, मैं मिसेज अली बात कर रही हूँ गारखेड़ा से. हाँ ओके, बोलो. तो मुझे आपसे जानना है कि हमारे जमाने में पहले डिलीवरी घर में होती थी. हाँ पिछले जमाने में. हाँ. और अब है तो जब भी हम एडमिट करते हैं किसी भी मतलब हमारी बहन, बहू, बेटी की जिसे भी एडमिट करते हैं तो डॉक्टर सलाह देते हैं कि ऑपरेशन ही करना पड़ेगा. हाँ. बहुत अच्छा सवाल पूछा है आपने. कैसे है कि आप अगर पुराने ज़माने के बारे में पूछते हो तो पुराने ज़माने में जब भी डिलीवरी होती थी तब माता और बालक दोनों का नॉर्मल रहना, दोनों की तबीयत अच्छी रहने का चांस भी बहुत कम रहता था. मतलब आपने सुना होगा कि कितनी तो भी माताएं डिलीवरी के दौरान की मौत हो जाती थी. उसके बाद एक महिला को 7-7, 8-8 बार डिलीवरी होती थी और उसमें से सिर्फ 2 या 3 या 4 बच्चे जिंदा रहते थे. तो ये क्यों होता था? क्योंकि तब अपन मॉनिटर नहीं करते थे माँ और बालक दोनों को, और इसके कारण बिना मॉनिटरिंग करने के कारण जो डिलीवरी होती थी तो वो नॉर्मल होती थी, पर उसका जो आउटकम मिलता था वो अच्छा नहीं मिलता था. आजकल अपने को आउटकम अच्छा चाहिए, इसलिए अपन एक्टिवली ट्रीटमेंट करते हैं तो ऑपरेशन करने की जरूरत पड़ती है. डॉक्टर अश्विनी देशमुख, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून. आपण वंध्यत्व, कारणे, तपासण्या, उपचार आणि टेस्ट ट्यूब बेबी या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आज आपण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आपल्या फोन इन कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं संगीता पाटील यांचं. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते उमंग मॅटर्निटी अँड IVF सेंटर, औरंगाबाद.
उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर, ऍडव्हान्स लेप्रोस्कोपी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, व्यंधत्वावर आधुनिक आणि खात्रीशीर उपचार, दुर्बिणीद्वारे महिलांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया. आता महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार मिळतील, तेही एका छताखाली. उमंग मॅटर्निटी आणि IVF सेंटर. संपर्क मोरिया मंगल कार्यालय रोड, शिवाजीनगर, औरंगाबाद. कॉल 74 200 55 252.